जुलै 2024 मध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे कुही तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे। वैनगंगा, कण्हान, आम आणि नाग नद्यांसह लहान मोठ्या ओढ्यांना आलेल्या पुरामुळे सोयाबीन, कापूस आणि धान या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे। 2 दिवस पाण्याखाली राहिल्यामुळे पिके सडून गेली असून पाण्याच्या प्रवाहाने शेतमाती वाहून गेल्याने शेतजमिनीचेही नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी कर्ज आणि उसनवारी करून पेरणी व मशागत केलेली असल्याने हे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीची मागणी केली असून नुकत्याच झालेल्या यादीत अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे। तलाठी, ग्रामसेवक व कोतवाल यांच्यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली 200 ते 250 शेतकऱ्यांनी नायब तहसीलदारांकडे निवेदन दिले आहे। त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। महालाईव्ह न्यूज उल्हास मेश्राम, प्रतिनिधी साळवा। ठीक आहे, दुसरं असं का जे बोरीनाईक आहे, परत आवर आहे आणि एक कुठलं हरदोली ह्या गावाचं साहेब 100% कास्तकारांचं नुकसान झालं होतं ढगफुटीमुळे। आणि संबंधित सचिवांनी तेव्हा पूर्ण चौकशी केली। मला सांगा, पंचनामे तयार केले, त्याच्या सह्या घेतले, मोबाईल नंबर मागितले, खाते नंबर मागितले आणि संबंधिताकडे आम्ही जेव्हा चौकशी केली तर आम्ही संबंधित तहसीलदार साहेबांकडे दिलेलं म्हणतात। आता नेमका हा घोळ कुठे आला? त्यांनी दिलं की नाही दिलं, की ते खोटे बोलतात, की आपल्याकडून दिलं असताना हरदोलीला 40 मिनिटं जेव्हा 300 कास्तकार, हा कुठला प्रकार आहे? हा कुठला घोळ झालेला आहे? या प्रकरणामध्ये आम्हाला कुणाला वाईट करावं ही आमची इच्छा नाही आहे, परंतु या लोकांना झालेल्या नुकसानीचं सगळ्यांना जेव्हा एकाला मिळत आहे दुसऱ्याला का नाही मिळत? त्यांनी केलेलं नुकसान, त्यांचं झालेलं नुकसान त्यांचं नाही झालं का? झालं साहेब। आम्ही 24 मध्ये एकही भेटला नाही, सर्व झाले 2दा सर्व झाले, कारण 2दा डॉक्युमेंट मिळाला आम्हाला। काय करणार आम्हाला? हे सचिवांनी आता आम्ही एवढं बोललो, तुम्ही थोडंसं सांगा आम्हाला काय करणार आहे? हो, तुम्ही याला शब्द आम्हाला शब्द द्या। आपलं निवेदन आम्हाला प्राप्त झालं आहे। हे निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांसमोर ठेवूया आणि यातून जेवढं काही होता येईल, जेवढ्या लवकर काम करता येईल तेवढं आपण करूया। आम्ही भेटायला केव्हा यायचं हे सांगा। आता अधिवेशन आम्ही बी त्या लाईनवर राहू, ते लक्षवेधी लागली तर आपण साहेब तुमची तुम्हाला पाहायला घेऊन 3 वेळ त्या मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं। अधिवेशन 4 दिवसांनी किती लोक येणार आहे? आजची तारीख 13 सर्व लोक येऊन आम्ही जर झालं नाही चौकशी तर डायरेक्ट काय म्हटलं साहेब? हॅलो आई, तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग? वांगी बटाटा असो की मिसळ, तर्री चणे का मसाला ढेमस जी चव बनवितो एकच नंबर मसाला, सगळ्यात हा फेमस जी गोडा मसाला जी, नाव हाय सुरुची गोडा मसाला, डोळे मिटून निवडा।